गुड मॉर्निंग सगळ्यांना, गुड मॉर्निंग. चला पटापट जॉईन व्हायचे. जे मुलं यूट्यूबला वगैरे बघत असतील त्यांनी लक्षात थोडा व्हिडिओ स्पीड लावून बघायचा. आणि हा कंबाईन गट ब आणि ग्रुप बी आणि ग्रुप सीचा लक्षात ठेवा. पूर्वचा हा लक्षात ठेवा. टेस्ट क्रमांक 10वा पेपर आहे. टेस्ट क्रमांक 10चा पेपर आहे. ओव्हरऑल जर बघितलं आपण आतापर्यंत 9 आपल्या टेस्ट सिरीज युट्यूबला अपलोड केलेले आहेत. 9 गुणिले जर आपण असं केलं, 9 गुणिले माझे फक्त प्रश्न लक्षात ठेवा किती रे 180. 9 2 18 180 प्रश्न आतापर्यंत आपण युट्यूबला टाकलेले आहेत मॅथ आणि रिझनिंगचे. हा त्यातला 10वा प्रश्न आहे. ओव्हरऑल जर बघितलं आपले 200 प्रश्न आतापर्यंत युट्यूबला पडलेले आहेत. टेस्ट सिरीज मधले सगळ्या टेस्ट सिरीज बघा, स्पीड लावून बघा, पुन्हा बघा, तुमचा कॉन्फिडन्स 100% वाढणार आहे. ओके, चला कंबाईन गट ब चा टेस्ट नंबर 10 त्याच्यामधला प्रश्न क्रमांक पहिला काय होता रे? विशेष काही नाही, घातांकाच्या नियमांचं ऍप्लिकेशन होतं. काय याच्यामध्ये घातांकाचा नियम एक सगळ्यांना माहिती पाहिजे होता. एचा यम वा कंसाचा यन वा बरोबर काय असतो रे? एचा यम गुणिले यन वा. हा इयत्ता 7वीचा कार्यक्रम आहे. मग डायरेक्ट स्टेप कमी करायचं. सांग रे हा 2चा किती लिहू मी? 2चा 7 त्रिक 21 लिहू का? गुणले परत सांग रे 2चा 4 2 8 परत सांग रे वा 2चा 5 चोक 20. लक्षात ठेवायचं 2चा हा 20वा घात. परत एक नियम आहे अप्लाय होतो. काय रे? एचा यम वा भागिले का गुणिले? गुणिले एचा यनवा. पाया समान गुणाकारामध्ये घातांकाची बेरीज करावी. म्हणजे एचा यम अधिक यनवा म्हणजे सरळ जो घात बघा, जो पाया समान आहे तो एकदाच घ्यायचा आणि सरळ घातांकाची बेरीज म्हणजे 21 आणि हे 8 किती झाले? लक्षात ठेवा 29 झाले. आणि परत छेदामध्ये सांग रे 2चा 20वा घात आहे. आणि परत एक नियम ते अप्लाय होतो. एचा यमवा भागिले एचा यनवा बरोबर एचा यम वजा यनवा. पाया समान. बघा नियम माहिती पाहिजे, बाकीच्यामध्ये काही विशेष नाहीये. पाया समान भागाकारामध्ये घातांकाची आपण वजाबाकी करतो. नॉर्मल मी डायरेक्ट लिहितो याच्यामध्ये. हे बघा ह्याचा घात काय 29 आहे, इथे काय रे 20 आहे. मग सरळ तोंडी करा. 2चा काय रे 29 म्हणून जर 20 गेला, 20 जर गेला तर सरळ आपलं उत्तर असणार आहे 9वा घात. ऑप्शन 2 इज द राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन. एकदम छान आणि युनिक क्वेश्चन होता. असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये 100% दिसणार. ओके, पहिल्या प्रश्नामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. प्रश्न क्रमांक 81चं उत्तर पर्याय क्रमांक 2 होतं. हे नेक्स्ट रेस सोपा होता. सांगितलंय परीक्षेत गेल्यानंतर जेव्हा तुमच्या हातामध्ये पेपर पडतो तेव्हा तुमचं पहिलं काम आहे एबीसीडी काढून घ्या 1 मिनिटामध्ये. एबीसीडी कशी काढायची? ए पासून कसं रे बाळा? ए पासून एम पर्यंत तुमची एबीसीडी, पुन्हा एन पासून झेड पर्यंत एबीसीडी. पुन्हा लक्षात ठेवायचं काय रे? नंबरिंग करून घ्या. नंबरिंग म्हणजे काय? 1 पासून एम पर्यंत 13 पर्यंत 1 ते 13 सरळ नंबरिंग. उलटी लक्षात ठेवा 14 ते 26 किंवा उलट पुन्हा 1 ते परत 13 14 ते 26. तुम्ही अशी थोडी नंबरिंग करून घ्यायचं. आणि याच्यावर एक प्रश्न 100% असतो एबीसीडीचा वापर करून. ओके, याच्यामध्ये काय केलंय बघा. आता ए आणि डी मध्ये जर आपण डिफरन्स बघितला, ए नंतर असतो बी, परत सी असतो, नंतर डी घेतलाय. 2 घरं सोडलीत त्यांनी फक्त. याच्यामध्ये विशेष काही नाही. इथं पण चेक करूया. एबीसीडी ई एफ नंतर जी आणि काय रे एच 2 घरं सोडले. आणि इथं लक्षात ठेवायचं पुन्हा आपल्याला तिसरं त्याने अक्षर घेतलेलं आहे. आणि इथं पण सेम तसंच असणार आहे. नॉर्मली जर बघितलं, जर मी इथं के टाकला, के नंतर काय येतो? के नंतर एल यम 2 गायब केले आणि एन इथं बरोबर टॅली होतोय. बाकी इकडचं मला काय घेणं देणं नाहीये. मला त्यांनी विचारलंय व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ क्वेश्चन मार्क. मग माझं उत्तर काय असणार आहे? के हे आहे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर. सोपं होतं, काही नाही, फक्त स्पीड मेंटेन करा. आणि येणाऱ्या प्रश्नामध्ये लक्षात ठेवायचं जास्त वेळ द्यायचा नाही आपल्याला. कारण आपण काय करतो, एखाद्या प्रश्न आपल्याला येत असतो आणि त्याच्यामध्ये एकदम छान पद्धतशीर सोडत बसतो. तिथं थोडं लक्षात ठेवा आपल्याला टाइम मॅनेजमेंटचा विषय असतो. येणारे प्रश्न पटकन सोडा, गोल करा, पुढे चला पुढे. नेक्स्ट 82चं उत्तर बिंदास ऑप्शन 3 इज द राईट आन्सर. चला पुढे. एका बॉक्समध्ये ह्याला आयएमपी म्हणायचं. हा सुद्धा तुम्हाला अप्रोच क्वेश्चन असणार आहे. आगामी तुमच्या 21 डिसेंबरच्या एक्झामसाठी हा क्वेश्चन अप्रोच असेल, प्रेडिक्शन असेल. चला रे बाळा, काय म्हणले? एका बॉक्समध्ये 1 2 3 4 डॉट 100 अशी 1 ते 100 क्रमांक असलेली 100 तिकिटे आहेत. जर त्या बॉक्समधून 2 तिकिटे बाहेर काढली तर दोन्ही तिकिटावर 18च्या पटीतील संख्या. 18च्या पटीतील म्हणजे 18चा पाडा आहे. 18चा पाडा लक्षात ठेवा. 18 1 18 18 2 36 बघा. 18 1 18 18 2 36 18 3 54 18 चौक 72 18 पंचे 90 18 संघ अष्टोदर्श. पण हे अष्टोदर्श मला घ्यायचं नाही, लक्षात ठेवायचं. कारण 1 ते 100 मध्ये आपल्या 18च्या पटीतील संख्या याची संभाव्यता काढा म्हणून सांगितले. 18च्या पटीतील संख्या असण्याची संभाव्यता काढा म्हणून सांगितले. ह्याला म्हणतात 18ची पट. ही कॉन्सेप्ट आहे. पण 100च्या आतमध्ये चालेल. 100 पण चालेल, पण 100च्या पुढे नाही चालणार. मग इथं 100च्या पुढे गेले मग या संख्या किती आहेत टोटल? 1 2 3 4 5. मग सरळ लक्षात टोटल आपले बाप एकूण तिकीट आहे 100, त्यातनं बाहेर किती काढले? 2.
100 कॉम्बिनेशन 2 डिवायडेड बाय एकूण संख्या म्हणजे इथं लक्षात ठेवा n ची किंमत पुन्हा इथं किती असणार आहे पुन्हा 5 संख्या आहेत आणि या 5 मधून सुद्धा 2 निघणार आहे. मान्य. तुम्हाला भन्नाट ट्रिक सांगितली होती आठवत असेल. संभाव्यता टॉपिक आय थिंक तुम्हाला युट्यूबला पण मिळून जाईल. माझं तुम्ही सर्च केलं प्रोबॅबिलिटी टॉपिक तर मिळून जाईल बघा याच्यामध्ये. मग काय रे इथं हा इथला घटक जर सारखा असेल तर इथं जागेवर कट करायचा आपण सांगितलं होतं. कारण कुठला नियम आहे ए छेद बी छेद सी छेद बी या नियमानुसार हा बी बी काय होतो जागेवर कुठून जातो. म्हणजे तुम्ही याची मांडणी असं शिकला असतात. खाली तुमचा किती रे 2 अंक आहे वरच्या अंकाचा रिवर्स 2 वेळा गुणाकार करा म्हणजे 5 गुणिले काय करतो आपण 4 छेदामध्ये 2 गुणिले 1 असं करतो आणि परत मोठा छेदामध्ये 100 गुणिले काय रे पुन्हा खाली तुमचा जेवढा अंक तेवढ्या वरच्या अंकाचा रिवर्स गुणाकार म्हणजे 100 गुणिले आपण काय करतो पुन्हा 99 परत छेदामध्ये 2 गुणिले 1 म्हणजे हीच कॉन्सेप्ट आहे. जर मी ह्याला ए मानला ह्याला बी मानला ह्याला सी मानला ह्याला बीच मानावं लागेल आणि हे बी बी सारखं असतं हे कटतं कोणत्या नियमानुसार ए छेद बी भागिले पुन्हा लक्षात ठेवायचं बी छेद काय रे पुन्हा सी छेद बी म्हणतो मी सी छेद लक्षात ठेवा बी या नियमानुसार. या भागाकाराचं रूपांतर जर मी गुणाकारामध्ये केलं ए छेद बी पुढचा घटक पलटी मारतो बी छेद सी हा बी ला बी कॅन्सल या नियमानुसार. तुम्हाला कळण्यासाठी सांगतोय फक्त परीक्षेमध्ये लक्षात मी असलं काय करणार नाही. मी परीक्षेमध्ये काय करणार फक्त हे ऑटोमॅटिकली तुम्हाला आता कळला बी ला बी लक्षात ठेवायचं कटून गेला तर मी परीक्षेमध्ये फक्त एवढंच लिहिणार आहे 5 गुणिले 4 छेदामध्ये 100 गुणिले 99 स्मार्ट वर्क करा. लक्षात ठेवा टाइम वाचवा फक्त आणि टाइम मॅनेजमेंट होतो परीक्षेमध्ये फक्त त्या प्रश्नाच्या तुम्ही लक्षात तेवढ्या 40 सेकंदापर्यंत 50 सेकंदापर्यंत किंवा 1 मिनिटापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. चला बा 5 1 5 पुन्हा 5 2 5 0 0 4 1 4 4 5 20 म्हणजे माझं उत्तर असणार आहे 1 छेदामध्ये 99 गुणिले जर आपण 5 केलं तर उत्तर येतं 495 म्हणजे काय रे 495. ऑप्शन 4 इज राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन. आणि प्रोबॅबिलिटीवरती परीक्षेमध्ये 101% क्वेश्चन असतो येणार आता मग 100% येणार. कारण मागच्या आय थिंक 2 परीक्षेमध्ये संभाव्यतावरती प्रश्न पडलेला नाही. कदाचित आता आपल्या लक्षात ठेवायचं 21 डिसेंबरच्या एक्झामसाठी हा अप्रोच किंवा प्रिडिक्शन क्वेश्चन असू शकतो. ओके चला पुढे नेक्स्ट 83 नंतर 84 एकदम तुम्हाला कॉन्सेप्ट साठी घेतलाय बरं का. एवढा मोठा प्रश्न आयोग परीक्षेमध्ये विचारत नाहीये. कॉन्सेप्ट मला सांगायची होती. 4x4x4 आकारमानाचा ठोकळा आहे लक्षात ठेवायचं. बघा तुम्ही खेळला असाल क्यूब वगैरे 4x4x4 आकारमानाचा ठोकळा एका रंगाच्या बादलीमध्ये बुडवला तर त्याच्या 3 पृष्ठांना 2 पृष्ठांना एका पृष्ठाला आणि एकाही पृष्ठाला रंग लागला नाही आहे असे प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जातात. ओके नॉर्मली बघायच्यामध्ये परीक्षेमध्ये सगळा क्यूब काढायची गरज पडत नाहीये. एवढंच काढा ह्यालाच म्हणतात 4x4x4. इथं लक्षात नॉर्मली बघा मग काय ह्या कोपऱ्यावरचा घटक काय असतो 3 पृष्ठांना असतो. बघा लक्षात 3 पृष्ठांना हा काय असतो रे बाजूवरचा घटक 2 पृष्ठांना रंग लागतो 2 पृष्ठांना 2 2 2 2 2 आणि मधला काय असतो रे हा एका पृष्ठाला रंग लागलाय असा कार्यक्रम. मग प्रत्येक क्यूबला एकूण कोपरे किती असतात 8 असतात. प्रत्येक क्यूबला जगातला तुम्ही कुठलाही क्यूब घ्या हे 8 कोपरे लक्षात ठेवा. बाजू किती असतात 12 बाजू असतात आणि काय रे याच्यामध्ये पृष्ठे किती असतात 6 असतात. मग 3 पृष्ठांना रंग लागला असा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला तर आपण कोपरे मोजतो. 2 पृष्ठांना म्हणलं बाजूवर कार्यक्रम होतो हा आणि एका पृष्ठाला म्हणलं पृष्ठावर कार्यक्रम होतो आणि रंगहीन म्हणलं कलरलेस म्हणलं तो मध्ये होतो. लक्षात ठेवायचं मध्ये रंग लागत नाही. ही अशी कॉन्सेप्ट आहे. मग सरळ लक्षात ठेवायचं काय विषय त्याच्या 3 पृष्ठांना कोपरे मोजा हे स्टेटमेंट 100% बरोबर आहे. लक्षात ठेवा 4x4x4 आकारमानाच्या ठोकळ्याला बाहेर बाजूस रंग दिल्यास त्याच्या 3 पृष्ठांना रंग लागलेले एकूण ठोकळे 8 असतात का तर याचं उत्तर आहे 101% बरोबर आहे. हे स्टेटमेंट हे बरोबर आहे काहीच अडचण नाही. मला काय विचारले मला लक्षात ठेवा सत्य विधान विचारलेलं बघ ठीक यातलं कुठलं तरी उत्तर बरोबर आहे ते विचारले बाकी काही नाही. त्याच्या 2 पृष्ठांना रंग लागलेले ठोकळे काढा म्हणते. आता 2 पृष्ठांना रंग लागलेले ठोकळे कुठे असतात बाजूवरती हा कार्यक्रम होतो. मला सांगले तर एका बाजूवरती किती कार्यक्रम होतोय म्हणजे इथे एक रंग लागलाय इथे एक रंग लागलाय म्हणजे 2 सापडतात. एका बाजूवरती 2 सापडतात की ज्याच्या 2 पृष्ठांना रंग लागलाय. मग एका बाजूवरती 2 तर असा प्रत्येक क्यूबला एकूण बाजू असतात 12. याचं उत्तर 24 पाहिजे. पण त्यांनी तर काय म्हणले बघा त्याच्या 2 पृष्ठांना रंग लागलेले एकूण ठोकळे 22 असतात म्हणले. हे उत्तर चुकीचं आहे किंवा हे स्टेटमेंट चुकीचं आहे. मान्य. आणि स्पेसिफिक त्यांनी एक असा ऑप्शन दिलाय पण आपल्याला काय रे फक्त विधान 2 असत्य आहे म्हणते ते फक्त विधान 2 असत्य आहे. मग सरळ मी तर बघ ठीक अजून पुढे चेक करूया. त्याच्या एका पृष्ठाला रंग लागलेले कसे रे मग एका पृष्ठाला कुठं असतो पृष्ठावरती कार्यक्रम असतो. इथे रंग लागलाय इथं रंग लागलाय इथं रंग लागलाय इथं रंग लागलाय. मग एका पृष्ठावर 4 तर प्रत्येक क्यूबला एकूण पृष्ठे 6 असतात.
मग साइन चौक 24 उत्तर बरोबर आहे का? हे पण बरोबर आहे. आणि कलरलेस कसे काढायचे इथे सांगितले बा, त्याच्या एकाही पृष्ठाला रंग लागला नाही अशा याच्यामध्ये किती असतील. मग 4x4x4 मध्ये एकूण ठोकळे किती असतात? 4 चौक 16, 16 चौक किती? 64. त्यातनं मी काय करतो, कुठं ना कुठं रंग लागले अशी मायनस करायची. नॉर्मली बघा 3 पृष्ठांना 8 सापडतात, 2 पृष्ठांना 12 दोन्ही 24 सापडतात, आणि का रे एका पृष्ठाला पुन्हा 24 सापडतात. आणि सरळ सरळ या 64 मधून जर मी लक्षात ठेवायचं किती रे, 24 दोन्ही 48 आणि 8 56 मायनस केले, 56 मायनस केले तर माझं उत्तर काय असणार आहे? 8. पण हे कसले असणार आहेत? रंगहीन असणार आहेत, कलरलेस असणार आहेत. बिनधास्त उत्तर लिहायचं. लक्षात ठेवा हे पण स्टेटमेंट बरोबर आहे, कॉन्सेप्ट साठी सांगितलं हे पण बरोबर आहे. मग फक्त काय रे, फक्त विधान 2 असत्य, फक्त विधान 2 चुकीचं आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 लिहायचं कॉन्सेप्ट साठी. बघा एवढा प्रश्न परीक्षेत नाही विचारला जाणार, फक्त मला तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर करायच्या, बाकी याच्यामध्ये काय विशेष नाही. ओके, चलो 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 चलो. 84चं उत्तर पर्याय क्रमांक 3 होतं. 84 नंतर 85 बोनस मार्क होता. आयोगाचा सगळ्यात आवडता टॉपिक सिलॉलिझम, आवडता टॉपिक म्हणतोय मी. बघा रे नॉर्मली बघा याच्यामध्ये सर्व कुलुपे किल्ले आहेत, ज्याला सर्व शब्द लागला तो आतमध्ये सर्व कुलुपे किल्ल्या आहेत. किल्ल्या चला पुढे. हा हे बघ रे बाळा, पुन्हा काय म्हणले? सर्व किल्ल्या दरवाजे, सर्व किल्ल्या दरवाजे म्हणून सांगितले. हे पुन्हा काय म्हणले बरं बाळा? पुन्हा काही दरवाजे खिडक्या आहेत, काही दरवाजे खिडक्या, ज्या दोन घटकामध्ये संबंध तेवढाच मर्यादित विचार करा. आणि काही खिडक्या ह्या फर्श आहेत, काही खिडक्या ह्या फर्श आहेत. विषय संपला. आपण काय करतोय? विधान डायग्राम तयार करतो, डायग्राम मध्ये बघतो, निष्कर्ष चेक करतो. पण निष्कर्ष चेक करताना आपल्या मेथड फॉलो करा. काय रे बाबा, याच्यामध्ये पर्यायाचं ऑब्झर्वेशन वाढवा. पर्यायामध्ये सर्वात जास्त वेळ आलेला निष्कर्ष कोणता आहे? कोणता? इथं मला 1 दिसतोय, इथं पण मला 1 दिसतोय, आणि या सर्व मध्ये पण 1 आहे, सर्व मध्ये पण 1 आहे. त्यांनी प्रश्न इथं विचारलाय योग्य विचारलाय, हे नेहमी लक्षात ठेवायचं. मग सांगा काय वाचूया? पहिलं वाचूया. सर्वात जास्त वेळा आलेला निष्कर्ष चेक करायचा. स्मार्ट वर्क करा, ऍक्टिव्ह बना, अपग्रेड युअर सेल्फ. तुम्ही लक्षात ठेवायचं, थंड राहाल तर तुमची पोस्ट दुसरा कोणतरी घेणार आहे. चंचल राहा, सतत 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 नॉलेज वाढवत 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 जायचं, थांबायचं नाही. थांबला तो संपला. ओके. आणि कुछ पाने के लिए बहुत कुछ करना पड़ता है, कुछ खोना नहीं पड़ता. इथं लक्षात केलं पाहिजे, बाकी काही नाही. मग सांग रे वा, इथं काय म्हणले? आता मग मला विचारलं योग्य, आणि इथं काय रे? काही किल्ल्या खिडक्या आहेत का? काही किल्ल्या इथं संपल्या, खिडक्या इथं सुरू झाल्या. या दोघांमध्ये दूर दूरचा संबंध आहे, कारण एकही किल्ली खिडकी नाहीये आणि एकही किल्ली खिडकी नाही. लक्षात ठेवा, खिडकी किल्ली नाहीये, तरी पण म्हणतं हे काही किल्ल्या खिडक्या आहेत. हे चुकीचं आहे. हे जर चुकीचं असेल तर सरळ सरळ म्हणते 1 बरोबर आहे म्हणते, ह्याला फुली मार. इथं फक्त 1 बरोबर आहे म्हणते, ह्याला फुली मार. आणि या सर्व मध्ये सुद्धा 1 बरोबर आहे म्हणते, ह्याला फुली मार. बिनधास्त. ऑप्शन 1 इज राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन. कळतं? एकदम छान प्रश्न आहेत. तुम्हाला पूर्णपणे एक्झामचा फील येईल याच हेतून आपण हे सगळे क्वेश्चन टाकलेले आहेत. ओके. एखादा क्वेश्चन PYQ चा आलेला असेल तर सोडवा. आपला रोड मॅप काय आहे? PYQ आहे, हे डोक्यात ठेवा. इथं लक्षात, आपलं डायरेक्शन काय आहे? PYQ आहे. PYQ ला फॉलो जो विद्यार्थी करतो तो परीक्षा पास होतो. PYQ हा परीक्षेचा आत्मा आहे. मी तर म्हणतो तुमच्या सॅक मध्ये PYQ चा गट्टा दिसला पाहिजे मला. कळतंय ना? कारण आपण एक्झाम घेऊन फिरतोय. इथं लक्षात. त्यामुळे बघा व्यवस्थित, आपल्याला PYQ महत्वाचे असतात. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन 1 इज द राईट आन्सर. चला, हे बघ रे, सुटलाय का? मला वाटतंय असं तुम्हाला नसेल सुटला हा प्रश्न, टायमिंग मध्ये सुटला नसेल. घरी आल्यावर सुटून काय उपयोग नाही बाळा, तिथं सुटला पाहिजे, परीक्षेमध्ये सुटला पाहिजे. याचं उत्तर काय असणार आहे? काय म्हणले? खाली अक्षर त्रिकोणावरून ती व्यवस्था काय आहे ते ओळखा. त्या व्यवस्थेच्या आधारावर सर्वात खालच्या ओळीवर तुमच्या उजवीकडून तिसरे अक्षर, उजवीकडून जसं आपण पेपर मध्ये बसतोय, हे राईट असतं, हे लेफ्ट असतं. उजवीकडून तिसरं अक्षर, पहिलं दुसरं तिसरं, इथं काय येईल म्हणते ते. हे काय नव्हतं, सोपं होतं. ए टाकला इथं, ए नंतर BCDEFGHIJKLMNO, ही अशी सिरीज होती याच्यामध्ये. आणि सरळ सरळ हे मधलं अक्षर त्यांनी विचारलं होतं. ले बिंदास्त, बोनस मार्क होता. बाकी याच्यामध्ये काही नाही. आयडेंटिफाय द मिसिंग कॅरेक्टर, दुसऱ्याच्या डोक्यात काय चाललंय हे शोधणं. अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये लिंक लागली तर लवकर लागते, नाहीतर लिंक लागत नाहीये. सोडून द्या काय गोष्टी लक्षात ठेवायचं, धरून ठेवलेल्या असतील तर. इथं लक्षात, सोडून द्यायला शिका, नाहीतर तुम्ही धरून ठेवला एखादी गोष्ट, विषय संपला.
ओके, काय तर तुमच्या लाईफ मध्ये काहीतरी इन्सिडेंट घडतो, समथिंग ओम दुर्लक्षाय नम. जर तुम्ही ती गोष्ट धरून ठेवली ना, अजून कार्यक्रम वाढत जातो. इथे लक्षात बघ, काही नाही असं विशेष, आपण जगाला आलो इथं. लक्षात या पृथ्वी तलावर जगायचं, मस्तपैकी लक्षात ठेवा, एन्जॉय करा, जगा, अभ्यास करा, पोस्ट काढा, पैसे कमवा, लक्षात लाईफ जगा आणि मरूनच जायचं सगळ्यांना. शेवटी तर मरूनच जायचं, विषय संपला. पण काय धरून आपण ही असा मला म्हणला ही तशी तलाव, काय घेणदेण नाही, काही घेणदेण नाही. लक्षात ठेवायचं, तुम्हाला सक्सेस व्हायचा एक मंत्र सांगतो, ओम दुर्लक्षाय नम. लक्षात ठेवा, हे रोज मंत्र एकदा दोनदा म्हणा, बाकी तुम्ही तुमच्या प्रॉपर रोड मॅपवरती येताय. ओके, धरून ठेवायचं नाही कुठल्या गोष्टी. सोडून गेले ना, येस, गेट आउट. इथं लक्षात, गेट आउट म्हणायचं, गेट आउट. तुझ्यापेक्षा वेटर कोणतरी परमेश्वराने आपल्यासाठी तयार करून ठेवलेला असणार आहे, त्यामुळे इट्स ओके. चलो, 86चं उत्तर बिंदास्त, ऑप्शन 3 इज राईट आन्सर. एक कस्तुरे सरांनी आपल्या मुलांसाठी 20 पेरू, भारी प्रश्न होता बरं रे, 20 पेरू लक्षात ठेवायचं, पेरू आणि का रे 25 केळी विकत आणली. विकू द्या, काय विकत आणली, बरं ठीक आहे. त्यातील 2 पेरू व 1 केळी तो स्वतः खातो. 2 पेरू खातो, राहिले 18. परत खाणे 1 केळी खातो, राहिले किती रे बाळा, 24 सरांनी खाल्ली. उरलेली फळे मुलांना सारख्या प्रमाणात वाटून दिल्यास कस्तुरे सरांना एकूण किती मुले होती. सारख्या प्रमाणात वाटायचं, प्रमाणात म्हणले. आता हे त्याचं प्रमाण जर काढलं मी, हे 18 24 हे प्रमाण आहे. मग सांगा एका संख्येने भाग द्या बरं, कितीने भाग जातो, साइन त्रिका 18, साइन चौक पुन्हा 24, म्हणजे 3-4 हे प्रमाण आहे त्यांचा, 3-4 प्रमाण आहे. याचा अर्थ काय माहितीये का, याचा अर्थ लक्षात ठेवायचं, हे 18 पेरू आहेत ना आपले, हे 18 पेरू जर लक्षात ठेवा, म्हणजे प्रत्येक मुलाला 3-3 दिले, बरोबर ना, प्रत्येक मुलाला 3 दिले तर काय रे आपल्याला 6 गट्टे होतील. 6 गट्टे होतील ना 3-3ची, अशी कॉन्सेप्ट आहे. म्हणजे 6 मुलाला वाटले जातील. सारख्या प्रमाणात मी काय केले, 3 पेरू जर वाटायचं म्हणलं तर त्याला 6 मुलं असणार आहेत. इथं पण 6 मुलं आले पाहिजे, पण मुलं सारखे आले पाहिजे. लक्षात ठेवा, पेरू पण सारखे जातात, काय अडचण नाही. आणि साइन चौक 24, म्हणजे नॉर्मली या 18ला 3ने भाग दिलं, उत्तर 6 आलं पाहिजे. आणि या 24ला पुन्हा 4ने जर भाग दिला तर उत्तर 6 आलं पाहिजे. 18ला 3ने भाग दिला, उत्तर 6 आलं पाहिजे. 24ला 4ने भाग दिला, उत्तर काय रे 7 आलं पाहिजे. ही अशी कॉन्सेप्ट आहे. पण तुम्हाला वाटत असेल, तुम्ही सारख्या प्रमाणात हे फळं कसे वाटले जात आहेत का, वाटले जात आहेत ना. सरळ लक्षात ठेवायचं, माझ्याकडे 18 समथिंग पेरू आहेत. 18 पेरू मी काय करतोय, त्याच्यामध्ये 3-3 पेरूचे गट्टे केले. मग 3 पेरू एका मुलाला, परत 3 पेरू एका मुलाला, परत, म्हणजे पेरू जे फळ आहेत ना ते सारखे वाटले जात आहेत, विषय संपला. इथं पण सांगे 4-4 केळी वाटतोय मी, पण इथं 6-6 मुलं, म्हणजे प्रत्येकाला लक्षात ठेवा काय म्हणले, फळे, उरलेली फळे मुलांना सारख्या प्रमाणात वाटून दिल्यास कस्तुरे सरांना एकूण किती मुले होती. तर त्यांनी लक्षात ठेवायचा हा प्रश्न विचारला होता. याचं उत्तरला बिंदास, ऑप्शन 1 इज द राईट आन्सर, नो ऑब्जेक्शन. असा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाणार आणि सोपा असतं. गणित लक्षात ठेवा सगळ्यात सोपा विषय आहे. तुम्हाला लक्षात ठेवा, गणितातल्या ज्या गोष्टी असतात त्या पर्यायाला टॅली करून सुद्धा याचं उत्तर काढता येतं. ओके, चला पुढे, नेक्स्ट. बरं, एकदम भारी प्रश्न होता. ऑप्शन टाकून जरी उत्तर काढला तरी चाललं असतं. मला याचं उत्तर सोडून काय आणायचं आहे, 0 आणायचं आहे. 0 आणायचं ना, लक्षात ठेवायचं. मग काय रे, या पर्यायातली कुठली तरी किंमत टाकायची, कार्यक्रम करायचा. जास्त हे सगळं सोडत बसू नका. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स, काय घेण देण नाही. मग सांगा, जर मी तर 1 टाकतो बघा, पर्यायासोबत खेळा तुम्ही. 2 गुणिले x ची किंमत जर 1 टाकली, 2 गुणिले 2, 2 गुणिले 1 काय असणार आहे, 2च असणार आहे. अधिकारी पुन्हा 1, 2 गुणिले 1 2, 2 आणि 1 किती झाले, 3 झाले. बरं ठीक आहे, हे मी इथं लिहितो फक्त, 2 अधिक 1 छेदामध्ये 6 वजा 3 1 3 अधिक 1, 3 अधिक 1 छेदामध्ये पुन्हा काय रे 8. बरोबर, माझं उत्तर 0 आलं पाहिजे. कारण कुठल्या संख्येला 1 ने गुणलं काय फरक पडत नाही, ती संख्या उत्तर येतं. हे सांग इथं 3 छेदामध्ये 6 वजा 4 छेदामध्ये 8. मग 3 1 3, 3 2 6, 4 1 4, 4 2 8. याचं उत्तर मला 0 आणायचं आहे. मग 1/2 वजा 1/2 काय रे, या अर्ध्यातून अर्धा गेला, 0 बरोबर 0. मग सांगा उत्तर ऑप्शन 1 इज राईट आन्सर. सोडवू नका, तुम्ही सोडवलं तरी उत्तर काय, एक्सची किंमत 0च असणार आहे. कळते ना, मला उत्तर 0 आणायचं आहे. मग इथं कोणता अंक ठेवावा, तर लक्षात ठेवायचं, सॉरी, एक्सची किंमत काय ठेवावी, एक्सची किंमत तुम्हाला 1 मिळेल शेवटी. उत्तर लक्षात, ऑप्शन 2 इज राईट आन्सर, नो ऑब्जेक्शन. हा पण क्वेश्चन छान होता, बाकी काही नाही. अजून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही विश्वास ठेवा फक्त या मास्टरवरती. लक्षात ठेवायचं, जवळपास आपण याच्यामध्ये 21 प्लस किंवा जास्त टॉपिक मी टाकणारच आहे. आपले 21 टेस्ट आहेत, 21 आपले काय रे पुन्हा टॉपिक मी असं टाकले इथं, 21 टॉपिक 21 टेस्ट, आणि टार्गेट आपलं 21 डिसेंबर. त्याला अनुसरून आपण ही आपली एक टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. त्याच्यावर व्हिडिओ पडलेले आहेत.
टेस्ट अपलोड झालेली आहेत. काय करायचं लक्षात, टॉपिक वाईज पीओक्यू टेस्ट. तुम्हाला जर त्या टॉपिकवरती अजून कमांड निर्माण करायची असेल, कॉन्फिडन्स तुमचा बूस्ट करायचा असेल, तर 100% तुम्ही हे टेस्ट खरेदी करू शकता. रॅपिड फायर लास्ट राऊंड हा लक्षात फक्त तुम्हाला 149 मध्ये ओव्हरऑल सगळ्या टॉपिकचा टच म्हणतोय मी देणारच आहे. मी फक्त इथं 21 म्हणतोय, पण लक्षात ठेवायचं ओव्हरऑल मी बऱ्यापैकी सगळे जे एक्झाम ओरिएंटेड टॉपिक आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार. आणि विशेष पीवायक्यू पाठीमागचे अप्रोच कसे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, प्रिडिक्शन क्वेश्चन काय असू शकतो हे तुम्हाला सगळं असणार आहे. ओनली 149 मध्ये लक्षात 149 मध्ये तुम्ही बॅच खरेदी करू शकता. ही बॅच कुठे असणार आहे, दिलीप सर स्टेप अकॅडमीच्या ऍप वरती बॅच उपलब्ध आहे. बाकी विशेष काही नाही बाळा. या टेस्ट सिरीज मुळे जर तुम्ही 4 जरी मार्क वाढले ना, 4 सार्थक, जीवन सार्थक झालं. काय घेणं देणं नाही आपल्याला. तुला जर अगोदर 10 पडत असतील झाले 14, तुला अगोदर 12 पडत असतील झाले 4, लक्षात ठेवायच्यामध्ये ऍड करून टाका. लक्षात ह्याच्यात 4 जर ऍड केले ना, बघा स्कोर कसा वाढतोय. 14 परत सांग रे 16, तुला अगोदरच 12 13 पर्यंत माझा स्कोर येत असतील आणि अजून 4 ची जर भर पडली ना, 17 18 मार्क आरामात मिळू शकतात. आणि मॅथ रिझनिंग हा डिसाइडिंग फॅक्टर आहे. तुम्हाला 20 पैकी 17 मार्क मिळवावे लागतील तरच तुम्ही फायनल मेरिट मध्ये दिसणार आहे. आणि हा विषय पुरवला आणि मुख्यला माझा. हे बघा आपली पिछा सोडत नाही मॅथ रिझनिंग. जो विद्यार्थी मॅथ रिझनिंग कडे दुर्लक्ष करेल, तुम्ही कसंही कर, सेल्फ कर, काही कर, पण करणं गरजेचं आहे. इथं लक्षात, याच्याकडे कृपया दुर्लक्ष करू नका. पुरवला पण हा कंटेंट आहे, मुख्यला पण कंटेंट आहे. आणि ज्या ज्या भारतामध्ये एक्झाम होतील तिथं मॅथ रिझनिंग येणारच आहे. कारण हाच विषय आहे जो तुम्हाला बाहेर टाकायला मदत करतो मेरिट मधून. टाइम मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम असतो पोरांना, इथं लक्षात. त्यामुळे बाहेर म्हणजे मेरिट मधून बाहेर काढण्यासाठी पण मदत करतो आणि मेरिट मध्ये बसवण्यासाठी पण मदत करतो. हाच जो विषय आहे मॅथ रिझनिंग. ओके, काय अडचण असेल तर विचारू शकता. माझाही नंबर आय थिंक सगळ्याकडे तुमच्या असेल. 9096 काय रे 590278 ला तुम्ही कॉल करू शकता जर प्रॉब्लेम आला तर. आणि फायदा होणार आहे. 149 मध्ये एवढा कंटेंट तुम्हाला देतोय मी. आणि काय रे इथं एक वाक्य आहे बघा, स्पर्धा कठीण आहे, तयारी अजून मजबूत करण्यासाठी टेस्ट करा स्वतःला. ओके, चलो चलो हे खरेदी करून घ्या. फायदा नाही. एक 420 क्वेश्चन आहेत आणि आपल्या रेग्युलर ह्या टेस्ट सिरीज मधले 500 प्रश्न आणि 920 क्वेश्चन सोडून जातोय आपण. 17 प्रश्न येणार नाहीत का आपल्याला, 16 प्रश्न येणार नाहीत का आपल्याला. प्रत्येक टॉपिकचा टच देतोय मी तुम्हाला. बाकी काही नाही. चला पुढे. पुढचा क्वेश्चन. एका गोल वर्तुळाकार क्रीडांगणावर धावण्याच्या शर्यतीमध्ये 3 धावपटू एका सारख्या रेषेत उभे केले. ते धावपटू क्रमशः प्रति सेकंद, बघा रे वा, प्रश्नातली माहिती सेकंदामध्ये, एलसीएम पण सेकंदामध्ये काढायचा. हे नेहमी लक्षात ठेवायचं. 6 बरं 8 पुन्हा सांग रे 10 चा लसावी. कोण सांगते डायरेक्टली का 120. बघा कळत नसेल तर काढून देतो. कितीने भाग देऊया, 2 ने देऊया. गरीबाची मेथड. 2 त्रिक 6, 2 चौक 8, 2 पंचे 10. सगळेच अनकॉमन झाले खाली. 5 चौक 20, 20 त्रिक 60 गुणिले 2 किती वा 120 तुमचा एलसीएम आला. सरळ सरळ ते 120 सेकंदांनी भेटणार आहेत. आणि 120 सेकंद म्हणजे किती झाले, 2 मिनिटे झाले. मग बरोबर 9 वाजून रेषेपासून धावण्याची शर्यत सकाळी 9 वाजता सुरू केली असता ते किती वाजता पुन्हा एका सरळ रेषेमध्ये येतील. सरळ सरळ लक्षात ठेवा, 9 वाजून 2 मिनिटांनी एकत्र येतील. उत्तर लिहायचं ऑप्शन 1 इज राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन. नो, हे बोनस मार्क होता. येस, असे असतात. सोपे 10, मध्यम 7, अवघड लक्षात ठेवायचं आपले 3 क्वेश्चन. हे डोक्यात फिटच ठेवा. आपल्याला 3 परीक्षेत नाही सोडवायचे पण 17 सोडवून यायचे. हे नेहमी लक्षात ठेवायचं. ओके ओके, बी पॉझिटिव्ह राहा. चला पुढे एकदम भारी प्रश्न आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्स ची किंमत काढा. बाकी काही नाही याच्यामध्ये. बघा याची तुम्हाला फोड करता आली पाहिजे. याचा पाया समान आहे का रे, नाहीये. मग 27 म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे. 27 म्हणजेच काय रे, 3 चा घन आहे. सगळ्याला मान्य आहे 3 चा घन आहे. आणि ऑलरेडी याचा सांगरेवळा 2 छेदामध्ये 3रा घात आहे. गुणिले 81 म्हणजे सांगरेवळा 3 चा 4था घात आहे आणि त्याचा वजा 1/2 घात आहे. आणि बरोबर पुन्हा x म्हणजे 3 चा x घात. 3 चा x घात. आणि त्याने म्हणले व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स. तुम्हाला इथं परत 2 नियम अप्लाय करायचे आहेत. ए चा एम वा कंसाचा एन वा बरोबर ए चा एम गुणिले एन वा. हा एक नियम अप्लाय होतो. आणि पाया समान गुणाकारामध्ये काय रे, ए चा एम वा गुणिले ए चा एन वा बरोबर पाया समान गुणाकारामध्ये घातांकाची बेरीज करावी. विषय क्लोज. ओके, नॉर्मली जर बघितलं मग सांगा, इथं जर बघितलं हा नियम इथे अप्लाय केला. आता मी याच्यामध्ये गुणाकार होणार आहे. म्हणजे नॉर्मली जर असं म्हणतो 3 चा काय रे वा 3 चा 3 गुणिले 2 छेदामध्ये 3 अशी कॉन्सेप्ट आहे. पण डायरेक्ट मी असं करू का, इथले इथं थोडं स्टेप कमी करतो. हा 3 ला काय रे 3 गुणाकारामध्ये कट होणार आहे ना. 3 एके 3 3 एके 3. मग राहिलं काय याच्यामध्ये 3 चा बोला दुसरा घात राहतोय. परत गुणिले सांगरेवळा. हा जर मी असं लिहिलं 4 गुणिले काय रे 1/2 पण वजा
वजा, काय अडचण नाही. मग बे एक्के बे पुन्हा बे दोन्ही 4 पण उत्तरेचं कसं येईल -2 येईल ना. मग डायरेक्ट मी काय करतो अशी स्टेप लिहितो. मग सांग रे 3चा वजा दुसरा घात आणि बरोबर काय असणार आहे, बरोबर लक्षात ठेवा 3चा x घात. आणि आता काय झालं LHS इज इक्वल टू RHS कॉन्सेप्ट तयार झाली. आलं लक्षात. मग डावी बाजू उजवी बाजू जर सारखी झालेली असेल तर सरळ याच्यामध्ये काय रे पुन्हा आता ही एक नियम अप्लाय करायचा आहे. पाया समान गुणाकारामध्ये घातांकाची आपण काय करतो बेरीज करतो. पण थांबा लक्षात थांबा याच्यामध्ये काय रे ए चा वजा यमवा घात. तुम्हाला एक हा नियम माहिती पाहिजे होता. ए चा वजा यमवा घात असेल तर एक छेदामध्ये ए चा यमवा घात अशी याची मांडणी करावी लागते. कारण याचा वजा घातांक जर घालवायचा असेल त्याला असं मांडावं लागतं. मग नॉर्मली मग सांगा मी असं करतो. आता थोडीची पुढची स्टेप कशी असणार आहे, ए 3चा वर्ग गुणिले सांग रे बाळा गुणिले काय रे बा एक छेदामध्ये 3चा परत सांगा दुसरा घात असणार आहे. ओके. आणि बरोबर पुन्हा काय असेल ते 3चा x घात. आणि मिळेल आपल्याला आता काय असेल पुढचं बघू आपण. पुढचं काय हा 3चा x घात असेल. ओके 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 सोपं आहे बघा, एकदम सोपं. याच्यामध्ये काही विशेष नव्हतं. मग थोडं बघा थोडं लक्षात ठेवा काय कॉन्सेप्ट आहे. नॉर्मली इथं मी करतो 3चा काय रे पुन्हा x घात. आणि जर बघितलं आता काय रे हे असं होईल ना, मग 3चा वर्ग परत भागिले सांग रे बा 3चा वर्गच होईल. आणि बरोबर पुन्हा 3चा x घात. मग परत एक नियम अप्लाय झाला ए चा यमवा काय रे भागिले ए चा यनवा बरोबर काय रे पाया समान भागाकारामध्ये घातांकाची वजाबाकी होते यम वजा यनवा घात. मग सरळ काय करतो 3चा असं लिहू का 3चा काय रे 2 वजा 2 बरोबर 3चा x घात. नॉर्मली 2 मधून 2 गेले काय राहिले 0 राहिले. उत्तर लिहा बिंदास्त. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x. x ची किंमत काढा. उत्तर असणार आहे ऑप्शन 3 इज द राईट आन्सर. काय अडचण आहे काय एकदम छान आहे. कॉन्सेप्ट मध्ये कॉन्सेप्ट आणि मुद्दाम क्वेश्चन टाकलेत मी थोडे लक्षात ठेवा तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी आणि तुमचा फक्त कॉन्फिडन्स बूस्ट होण्यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत. ओके. याचं उत्तर लिहायचं बिंदास ऑप्शन 3 इज द राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन. ऑब्जेक्शन असेल तर खाली नंबर दिसतो इथं, या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. तुमचं काय वेगळं उत्तर असेल तर मला कमेंट मध्ये सांगू शकता. चला 91 काय सांगतो रे बाळा दिलेल्या सामग्रीच्या संदर्भात काय म्हणले पुढील प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी उचित पर्याय निवडा म्हणून सांगितलंय. उचित म्हणजे योग्य पर्याय निवडा म्हणून सांगितलंय. नॉर्मली जर बघितलं इथं प्रश्न त्यांनी विचारलाय एका घनाची 6 पृष्ठे भिन्न रंगाने रंगवलेली आहेत. पिवळ्या रंगाच्या पृष्ठासमोर निश्चितपणे कोणत्या रंगाचे पृष्ठ असेल. पिवळ्या रंगाच्या विरुद्ध कोणता रंग आहे. पण हे म्हणतात मला कन्फर्म सांगा, निश्चित सांगा, खात्रीने सांगा, 100% सांगा एकच कोणता रंग येईल. लय भारी प्रश्न आहे आणि हा प्रश्न आयोग तुम्हाला विचारतो 100% विचारतं. म्हणजे जर तुम्ही याचं ऑब्झर्वेशन केलं सामग्री अ सामग्री ब याचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं ह्याच्यामध्ये एकही घटक कॉमन दिसत नाही. हे वेगवेगळ्या डायग्राम आहेत. मग टाईप क्रमांक 3 आपला काय एकही घटक कॉमन नसताना बरं इथं पांढरा नारंगी पिवळा हिरवा गुलाबी काळा रंग टाकलेत ना लक्षात ठेवायचं. नॉर्मली एकही घटक जेव्हा तुमचा कॉमन नसतो तेव्हा काय रे इकडच्या ह्या रंगाला अलीकडचा पूर्ण ठोकळा पॉसिबिलिटी मध्ये अपोजिट असतो. पॉसिबिलिटी मध्ये निश्चित कन्फर्म खात्रीनं याचं उत्तर देता येत नाही. त्यांनी प्रश्न इथं विचारलाय पिवळ्या रंगाच्या विरुद्ध कोणते रंग येतील. तर इथं तुम्ही असं उत्तर असू शकता पिवळ्या रंगाच्या विरुद्ध काय रे वर्सेस पिवळा माझा कुठं आहे इथं आहे. मग अलीकडचा पूर्ण ठोकळा एक तर त्याचा विरुद्ध का हिरवा असेल. मध्ये किंवा शब्द खूप मॅटर करतो. हिरवा किंवा गुलाबी गुलाबी आखे बघा गुलाबी परत सांग रे गुणिले नाहीये किंवा शब्द टाका किंवा शब्द लय महत्वाचा आहे. पुन्हा काय रे काळा 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 मध्ये किंवा शब्द असणं खूप गरजेचं आहे. पिवळ्या रंगाच्या विरुद्ध खात्रीने कोणता रंग येऊ शकतो आपण हे कन्फर्म नाही सांगू शकत. पण पॉसिबिलिटी मध्येचे उत्तर आहेत. एक तर त्याचा काय रे हिरवा असू शकतो किंवा गुलाबी असू शकतो किंवा काळा असू शकतो. निश्चित कन्फर्म खात्रीनं याचं उत्तर देता येत नाहीये. म्हणून सामग्री अ आणि सामग्री ब दोन्ही एकत्रित पुरेशा नाहीत. ऑप्शन 3 इज द राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन. काय अडचण आहे. जमते जे पुन्हा लाईव्ह बघतील युट्यूबला लक्षात ठेवा युट्यूबला जे रेकॉर्डिंग झालेलं व्हिडिओ आहे ते बघतील त्यांनी कृपया कमेंट मध्ये सांगा क्वेश्चनचा दर्जा कसा वाटतोय. क्वेश्चन आवडतायत का. कॉन्फिडन्स बूस्ट होतोय का. युट्यूबला फक्त मॅथ रिझनिंगचा पूर्ण कंटेंट फ्री आहे. सगळ्या टेस्ट आतापर्यंत अपलोड झालेले आहेत. ओके बघा स्पीड लावून बघा फायदा 100% होईल बाळांनो. चला पुढे नेक्स्ट हा एका फिरत्या विक्रेत्यास काय म्हणले 8,000 रुपयापर्यंतच्या तोंडी काढू याचं उत्तर काय नाही 8,000 रुपयापर्यंतच्या विक्रीवर ते 8% काय रे शेकडा सूट किंवा कमिशन देतात. कमिशन मिळतं म्हणून सांगितले कमिशन मिळतं. मग सरळ 2 शून्य कट मारा 8 64 ही तर 420 रुपये कमिशन मिळालं मला. चला पुढे काय म्हणले
त्या पुढील विक्रीवर हा प्रश्न पोरग वाचत नाहीये. त्या पुढील विक्रीवर त्याला 12.5% कमिशन मिळते. जर लक्षात ठेवायचं त्या विक्रेत्याने 10,000 रुपयांच्या किमतीच्या वस्तूची विक्री केली तर त्याला किती रुपये कमिशन मिळालं पाहिजे होतं. आता एक वाक्य लय भारी आहे बघा. त्या पुढील म्हणजे काय, 8,000च्या पुढचा कार्यक्रम, पण टोटल विक्री किती झाली आपली 10,000. मग सांगा रे 8च्या पुढे 10 म्हणजे टोटल विक्री आपली 10,000 आहे, पण 8,000च्या पुढे 12.5% घ्यायचं आहे. मग सांगा 10तून मी जर 8 मायनस केले, पुन्हा भाऊने विक्री केलेली आहे 2,000ची आणि याच्यावर तो काय करतोय 12.5% घेतोय. 12.5% यस आणि 12.5ची डबल करा की किती होते 25 होते. एक शून्य टाक वरती. 25 म्हणजेच काय 200. बघ रे 12 आणि 24 आणि बरोबर आहे 25 किती बाळा म्हणजे 250. आणि त्यांनी तर प्रश्न विचारलाय किमतीच्या वस्तूची विक्री केली तर त्याला किती रुपये कमिशन मिळालं. कमिशन मिळालं 900 का 800. 800 लिहा. 800 800 800 किती वेळा 90 आहे का पर्याय 890. 890 म्हणजे ऑप्शन 4 इज द राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन. नो ऑब्जेक्शन माय लॉर्ड. जमते काय अडचण याच्यामध्ये विशेष काय नव्हता. हा प्रश्न बोनस होता आणि काही काही पूर्व असे बघून घाबरून जातात किंवा ते नीट वाचत नाही. त्या पुढील हे शब्द त्यांनी वाचला नसेल त्यामुळे अडकून पडला असेल याच्यामध्ये. तेव्हा कृपया असे प्रश्न हे बोनस मार्क असतात तेव्हा सोडवा. चला पुढे. तर काय सांगितलं, एक भक्त मंदिरात दर्शनाला गेला असता त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांका एवढी फुले ठेवलेली आहेत. देवाला 9 फुले वाहिली तेव्हा त्याच्याकडे 17 फुले शिल्लक राहिली. जर मंदिरात 24 पायऱ्या असतील तर त्या भक्ताजवळ किती फुले होती. त्या भक्ताजवळ किती फुले होते असा प्रश्न विचारलाय. बाकीच्या मध्ये काही नाही, एकदम छान क्वेश्चन आहे. कोड्या टाइप क्वेश्चन आहे. त्यांनी जर म्हणले त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांका एवढी फुले ठेवलेली आहेत म्हणून सांगितले. आपल्या मंदिराला पायऱ्या किती एकूण 24 पायऱ्या. एका पायरीवर तो एक फुल, पहिल्या पायरीवर एक फुल ठेवते, दुसऱ्या पायरीवर 2 फुलं ठेवते, तिसऱ्या पायरीवर 3 फुलं ठेवते नंबराप्रमाणे. मला सांगा जर मंदिराला 24 पायऱ्या असतील तर एकूण फुलं आपण काढू शकतो ना. क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज ना, म्हणजे n कंसामध्ये n अधिक 1 छेदामध्ये काय आपण 2 करतो. 24 पायऱ्या म्हणजे 24 यांची किंमत आहे कंसामध्ये 24 अधिक 1 छेदामध्ये सांगरे वेळा 2 म्हणजे सरळ सरळ 24 गुणले आपण 25 जर केलं आणि छेदामध्ये 2 केलं. बे के बे दोन्ही 4 12 गुणले 25 चा गुणाकार येतो 300. थांबा आता हे 300 लक्षात फुलं त्यांनी वाहिलेली आहेत. पण काय म्हणले देवाला पुन्हा त्यांनी 9 फुले, देवाला परत 9 फुले वाहिली आणि परत त्याच्याकडे अजून 17 फुले शिल्लक आहेत. तर या सगळ्यांची बेरीज हे माझं उत्तर असणार आहे. उत्तर असेल लक्षात ठेवा 326 ल्या उत्तर बिंदास लिहायचं. तर त्या भक्ताजवळ किती फुले होती तर 326 फुले होती. ओके चला पुढे. नेक्स्ट 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 हे बघा 95 एका संख्येला. याचं उत्तर मला कमेंट करून सांगा. हा प्रश्न सोपा आहे, तुम्हाला हा बोनस मार्क होता, बाकीच्या मध्ये काही नाही. याचं उत्तर मला कमेंट मध्ये पाहिजे. ओके सोपा कार्यक्रम आहे. याचं उत्तर मला कमेंट मध्ये द्या. युट्यूब वाले कार्यकर्ते जर बघत असतील त्यांनी उत्तर द्यायचं कमेंट मध्ये. हा प्रश्न तुम्हाला फक्त सोडवायला देतो. चला पुढे. नेक्स्ट 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 हा बोनस मार्क होता. खालील आकृतीत कोणांची संख्या किती असेल. हवे बघा याच्यामध्ये कोण फक्त विचारले तर मग काय करायचं होतं फक्त नंबरिंग करायची होती. 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 1 ते 8 पर्यंतच्या क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज. n कंसामध्ये पुन्हा n अधिक 1 छेदामध्ये काय करतो आपण 2 कुठेपर्यंत बेरीज करायची आहे 8 पर्यंत बेरीज करायची आहे. मग 8 गुणले डायरेक्ट 9 छेदामध्ये जर 2 केलं बे के बे चौक 8 सांग रे वा 9 चौक 36 कोणांची संख्या. ऑप्शन नंबर 3 इज राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन माय लॉर्ड. चला पुढे. नेक्स्ट 96 नंतर 97 एकदम भारी प्रश्न आहे. हा तुम्हाला सोडवून देतो. ह्याला IMP म्हणा. आता विषयाच्या मध्ये काय आहे आपण ट्रेन मध्ये काय शिकलो रे. ट्रेन मध्ये अशी कॉन्सेप्ट शिकलोय जेव्हा तुमच्या 2 ट्रेन सेम डायरेक्शन जातात तेव्हा आपण काय करतो वेगांची वजाबाकी करतो. लक्षात ठेवायचं वेगांची वजाबाकी करतो ट्रेन मध्ये वेगांची वजाबाकी. आणि जेव्हा तुमच्या ट्रेन असे अपोजिटने जातात लक्षात अपोजिटने जातात तेव्हा आपण वेगांची काय करतो बेरीज करतो ट्रेन मध्ये म्हणतोय. आणि नेमकं लक्षात ठेवायचं विमान आणि बोट ह्याच्या नेमका उलटा कार्यक्रम असतो. लक्षात विमान आणि बोटीमध्ये काय करायचं जर तुमचा विमान आणि वाऱ्याचा वेग जर सेम असेल तर इथं वेगांची बेरीज करावी. इथं लक्षात ठेवायचं इथं वेगांची बेरीज होते इथं वेगांची काय होते वजाबाकी होते. ही अशी कॉन्सेप्ट आहे. ओके नॉर्मली जर बघितलं आता मी अगोदरच काढून ठेवतो. इथं सरळ सरळ विमान आणि वाऱ्याचा वेग जर आपण विचारामध्ये घेतला तर विमान आणि वाऱ्याचा वेग जर सेम जात असेल तर वेगांची बेरीज सेम डायरेक्शन ना वेगांची बेरीज. मग वेग आपला पहिला किती आहे 320 प्लस सांग रे हे 40 जर आपण याची बेरीज केली तर 360 हा तुमचा किलोमीटर प्रति आवर्स मध्ये हा वेग तयार झाला. आणि जर तुमचं विमान आणि वारा अपोजिट न गेला वेगांची वजाबाकी होते. 320 मधून मी पुन्हा 40 जर मायनस केले तर माझं उत्तर असणार आहे 280. लक्षात ठेवायचं 280 किलोमीटर प्रति आवर्स.
किलोमीटर प्रति आवर्स अशी कॉन्सेप्ट आहे. आता पुढे वाचूया काय म्हणले. तासी वेगाने कायम वाहत आहे, वाहत्या हवेच्या विरोधी दिशेला यात्रा करायला त्याला 135 मिनिटं लागतात. म्हणजे जर अपोजिट गेलं तर तो 135 मिनिटं घेतोय. मग बघूया आपण अपोजिट मध्ये आपल्याला सगळं कळतंय. इथं वेग पण दिलाय आपल्याला, दोन्ही वेग पण आहेत, काहीच अडचण नाही, आणि काय टाइम पण दिलाय. मग एवढ्या वेळेमध्ये तो किती डिस्टन्स कापतोय ते चेक करू पहिल्यांदा. जर अपोजिट गेला तर अपोजिट मध्ये आपण वेगांची वजाबाकी करतो. ट्रेनच्या उलटा कार्यक्रम आहे. डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू व्हेलॉसिटी. मी डिस्टन्स काढून घेतो पहिल्यांदा. डिस्टन्स मला माहित नाही, टी ची किंमत. चला पुढे. टी ची किंमत त्यांनी सांगितलेली आहे 135 मिनिटे. पण हे कशामध्ये रे बाळा, कशामध्ये, मिनिटामध्ये आहे. याला तासामध्ये कन्वर्ट करून घेऊया. याला 60 ने भागू. गुणिले परत वेग. वेग लक्षात ठेवायचं, जेव्हा तुमचा विमान आणि वाऱ्याचा वेग अपोजिट असतो तेव्हा वेगांची वजाबाकी करावी. सरळ सरळ मी इथं लिहिली वजाबाकी 280. मग भाग देऊया. सरळ कितीने भाग जातो, 15 चौक 60, 15 चौक 60, 15 पाची 75, 15 सक्क 90, 15 सत्ते 15 15 90, 15 चौक 60, 15 90 35 असे. आणि 4 एके 4, 4 सत्ते 28 मान्य आहे. आणि 4 0 0 पुन्हा 9 7 63. म्हणजे आपलं डिस्टन्स जे असणार आहे ते डिस्टन्स असणार आहे 630 किलोमीटर. हे डिस्टन्स आहे बा. 135 मिनिटांमध्ये तो 630 किलोमीटर डिस्टन्स पार करतोय. मग चला त्यांनी प्रश्न विचारलाय पुढे, त्या विमानाला परतीच्या दिशेने, हवेच्या दिशेने म्हणजे सेम डायरेक्शनने गेलं तर ते विमान लक्षात ठेवायचं किती काळ घेईल. म्हणजे यात्रा करायला त्याला किती वेळ लागेल हे मिनिटात वेळ काढा म्हणून सांगितले. नॉर्मली बघा एकके आता सगळे कसे आहेत रे, किलोमीटर प्रति आवर्स मध्ये आणि किलोमीटर मध्ये आहेत. त्यामुळे आपण विषय काय करूया, पुन्हा डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू व्हेलॉसिटी. डिस्टन्स मला कळलेला आहे किती रे बा, 630 आहे. टाइम मला काढायचा आहे पण वेग मला माहिती आहे. वेग जेव्हा विमान आणि वारा सेम जातो तेव्हा वेगांची आपण बेरीज करतो. 320 प्लस 40 किती होतात, हे 360 होत आहेत. मग सरळ हे 360 पक्षांतर करा. या 630 ला जर मी लक्षात ठेवायचं ह्या 360 ने जर भाग दिला तर आपलं उत्तर काय मिळेल बघूया. पुन्हा हा 0 हा 0 कितीने भाग द्यायचा, 3 ने भाग देऊया. 3 एके 3 बरोबर, 3 एके 3, 3 दोन्ही 6, 3 दोन्ही 6, 3 एके 3, परत 3 ने भाग जातो. 3 चौक 12, 3 7 21. मग टी बरोबर 7 छेदामध्ये 4 तास लागले. पण मला हे मिनिटामध्ये सांगायचं आहे. मग मिनिटामध्ये इंटू काय करायचं, फक्त 60 करायचं होता. टी बरोबर 7 छेदामध्ये 4 गुणिले 60 जर केलं तर काय रे, पुन्हा 15 चौक 60, 4 एके 4, 4 25 आणि 15 सत्ते 5 14 म्हणजे 105 मिनिटे एवढा वेळ लागणार आहे. उत्तर असणार आहे ऑप्शन 2 इज राईट आन्सर. एकदम भारी युनिक प्रश्न होता हा, युनिक. ओके चला याचं उत्तर लिहा. 97चं उत्तर ऑप्शन 2 इज राईट आन्सर. सेम अपोजिट, ट्रेनच्या नेमका उलटा कार्यक्रम करा, बाकी संपला विषय. चला पुढे नेक्स्ट कार्य. एका मुलाला एका पुढील संख्या मालिका वाचायला सांगितले आणि एक वाचल्यास बास्केटमध्ये एक आंबा टाकायचा आहे. बघा, एक वाचला बास्केटमध्ये एक आंबा टाकायचा आहे. 2 वाचल्यास बास्केटमध्ये एक संत्री टाकायचे आहे. पुन्हा 3 वाचल्यास बास्केटमध्ये एक सफरचंद टाकायचं आहे. आणि 4 वाचल्यास प्रत्येक वेळी एक आंबा आणि एक संत्री काढून घ्यायची आहे. आणि संख्या मालिका दिलेली आहे. माझा प्रश्न इथं आहे, संख्या मालिकेच्या शेवटी बास्केटमध्ये आंबे, किती आंबे शिल्लक राहतील, फक्त आंब्याचा विषय इथं. ओके म्हणजेच काय, आता एक वाचल्यास बास्केटमध्ये एक आंबा टाकायचा आहे. आंब्याबद्दलच आपण विचार करूया. इथे लक्षात ठेवायचं. मग एक वाचा बरं, तर इथे एक वाचला, एक आंबा टाकला. इथे एक वाचा, इथे एकदा एक वाचा, इथे एकदा एक वाचा, इथे एकदा एक वाचा, इथे एकदा एक वाचा. किती वाचले की 1 2 3 4 5 6 वेळा वाचले. म्हणजे 6 आंबे काय रे आपण बास्केटमध्ये टाकलेले आहेत. पण आता काय कार्यक्रम झालाय बघा, 4 वाचल्यास प्रत्येक वेळी एक आंबा आणि एक संत्री काढून घ्यायचंय. 4 पण वाचूया. 4 किती वेळा वाचला जातो बघा, 4 1 वेळा, 2 वेळा, परत सांगते 3 वेळा आणि 4 वेळा. 4 वेळा 4 वाचला जातो म्हणजे 4 आंबे बाहेर निघतील. मायनस आपण 4 जर केले तर बास्केटमध्ये किती आंबे शिल्लक राहतील, उत्तर लिहायचं 2. 2 म्हणजे ऑप्शन 3 राईट आन्सर. ओके एकदम भारी प्रश्न होता, युनिक क्वेश्चन होता. याचं उत्तर लिहायचं बिंदास ऑप्शन 3 इज राईट आन्सर. चला पुढे. 8 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत तास काढा, मिनिट काटा. दोन्ही काटे एका सरळ रेषेमध्ये किती वाजता येतील. एका सरळ रेषेमध्ये येणं म्हणजे 180 अंशाचा कोन तयार होणं. मान्य सगळ्यांना, 180 चा कोन तयार होतो. म्हणजे सरळ सरळ प्रश्नात वेळ पुन्हा 12 ते 6 असेल तर कोणची व्हॅल्यू आपण काय करतो, +180 घेतो. आणि 6 ते 12 असेल तर कोणची व्हॅल्यू आपण काय करतो रे, -180 घेतो.
काय अडचण आहे? मग काय आपलं टायमिंग कुठं 8 म्हणजे 6च्या पुढे गेलेलं आहे. मग सरळ सरळ -180 इज इक्वल टू 11/2 एमची किंमत कळत नाही, वजा 30 गुणले पहिल्यांदा जे वाचतंय ते, हे 8 आपण काय करतो, आपण हेच कन्सिडर करतो. मग 8 त्रिक 24 पण स्लेप मायनस हे 240 अलीकडे आणा, काय होतील, प्लस होतील, सरळ सरळ. मग सांगायच्या मध्ये इथले ऑलरेडीचे -180 प्लस हे 240 पलीकडचे आले, पक्षांतराने ते काय झाले, अधिक झाले, आणि बरोबर 11/2 यम. करा रे वजाबाकी, भिन्न चिन्ह वजाबाकी. मग सांगा किती राहतात, पुन्हा 60 राहतात. मग 60 ला काय होईल रे, 60 ला हा परत 11/2 पलटी मारा, त्याचं उलटून गुणले होतं 2/11 बरोबर यम. 6×2 12, 120 छेदामध्ये 11 बरोबर यम. म्हणजे यम ची किंमत असणार आहे 11 आणि 10 धागोदर्श, बाकी राहिली 10 छेदामध्ये 11 मिनिटांनी हा कार्यक्रम होणार आहे. मी सरळ सरळ दोन्ही काटे का सरळ रेषेमध्ये, दोन्ही काट्यामध्ये 180 चा कोन, दोन्ही काटे परस्पर विरुद्ध, हे बरोबर या टायमिंगला येतील. 8:10 पूर्ण आणि 10/11 हे मायक्रो मिनिट आहेत. ओके, उत्तर लिहा, पर्याय क्रमांक लक्षात ठेवायचं, लिहा 8:10.11 पर्याय क्रमांक 1 दॅट इज युअर करेक्ट आन्सर. सोपा प्रश्न होता, विशेष काय नव्हता. आणि यातला लास्ट प्रश्न, ही तुम्हाला माहिती दिलेली आहे, ती माहिती वाचा, अटी वाचा, आणि अक्षर समूहाचा कोडबद्ध काय असणार आहे, या अक्षर समूहाचा कोड एक्झॅक्ट काय येईल ते आपल्याला शोधायचं होतं. मग या अक्षर समूहाला या प्रश्नातल्या अटी आपल्याला टॅली करायच्या असतात. मग पहिली अट वाचबर, जर समूहातील पहिले आणि अंतिम पद दोन्ही विषम अंक आहे का रे, विषम अंक आहे का, 6 सम आहे, पुढे वाचूच नको, लक्षात ठेवायचं. जर पहिले पद प्रतीक आहे का, हे 6 प्रतीक आहे का, ते अंक आहे, हे अट क्रमांक 2 ला फुली मार. जर पहिले पद एक विषम अंक आहे का रे, हे सम अंक आहे, चला विषय, ही पण अट टॅली होत नाही. जर पहिले पद सम आणि अंतिम पद विषम असेल तर 6 सम आहे, हे पुन्हा 3 हा विषम आहे, अट क्रमांक 4 लागू व्हायला लागलेली आहे. जर पहिले पद सम आणि अंतिम पद विषम अंक असेल तर दोघांचे विषम अंक संकेतन करावे, विषम अंकाने अंक संकेतन करावे. म्हणजे विषम अंकातला कुठला आहे, 3 आहे, मग 3चा कोड काय बळा, याच्यामध्ये 3चा कोड मला एफ आहे, दोघांना पण एफ द्या म्हणते, म्हणजे 3 ला पण एफ द्या आणि 6 ला पण एफ द्या. विषय क्लोज, मधले आहेसे घ्यायचे असतात, कळते ना. मग सांगा, अगोदर पण एफ पाहिजे, नंतर पण एफ पाहिजे. नॉर्मली इथं व्ही दिलाय त्यांनी, हा पर्याय कटणार आहे, इथं एफ येते, चला इथं वाय दिलाय, इथं एफ दिलाय, एफ आला पाहिजे होता, वाय मुळे हा ऑप्शन कटला, हा झेड मुळे ऑप्शन कटला, विषय क्लोज. ऑप्शन 2 इज अ राईट आन्सर. आणि याला IMP म्हणा, परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला जातो, ह्याला स्किप करू नका, हे बोनस मार्क असतात, हे बोनस मार्क असतात. ओके, अडचण प्रॉब्लेम काही आहे का, असेल तर लक्षात ठेवायचं. पुन्हा आपला सगळ्यांना नंबर माहितीच असणार आहे, 9096590278 ला तुम्ही कॉल करू शकता. आणि बॅच खरेदी करायला विसरू नका, फक्त 149 मध्ये आपल्याकडे गेम चेंजर टेस्ट सिरीज 2.0 नक्की खरेदी करा. ओके, अडचण असेल तर पुन्हा मला तुम्ही कॉल करू शकता. या सेशन मध्ये आपण इथंच थांबतोय, पुन्हा भेटूया टेस्ट क्रमांक 11 मध्ये. थँक्यू व्हेरी मच.